मित्रांनो, आजची कथा आहे ज्येष्ठ साहित्यिक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या कृष्णाकाठच्या कथा या कथासंग्रहातून। कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं। खरं तर ही कथा आपल्याला 9वीला अभ्यासण्यासाठी होती। 9वीत एक आपल्याला धडा होता स्मशानातील सोनं, त्यावेळी ही कथा आपण अभ्यासली आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूया। शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली। त्याला समाधानाचं भरतं आलं। आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला। त्यानं आता गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली। सूर्य मावळत होता। आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती। ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे आबडधोबड दिसत होतं। ते अकरार विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षवत होतं। वारा मंद वाहत होता, त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि जंगलात वसलेली 50 झोपडी भेदरली होती। जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता आणि त्या घरात माणसं राहत होती। बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती। दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती। सर्वत्र चुली पेटल्या होत्या। हिरवट झाडीतून शुभ्रधूर रेंगाळत होता। पोरं खेळत होती। एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता। त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती। त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती। त्याचा आत्मा कित्येक वेळा गावाच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता। भीमा पुन्हा सूर्याकडे पाहत होता। त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता। त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती। बायको घरात भाकरी थापीत होती। भीमा अंगापिंडानं जबरा होता। लाल रंगाचा मोठा पटका, पिवळे धोतर, जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता। तो पैलवानासारखा दिसत असे। त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पिळेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा, कित्येक दादांना तो पाहताच हुडहुडीच भरत असे। भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं। रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही, म्हणून तो मुंबईला आला होता। मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालती घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं। आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न पाहून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता। मुंबईत सर्व आहे, पण काम नाही, निवारा नाही, या दोन्ही गोष्टी नाहीत। त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला काम मिळालं होतं। जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला। आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता। त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता। त्यानं सुटका उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते। त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर जाम खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता। परंतु 6 महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली। तो एक सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच सत्याला समजले की आजपासून खाण बंद झाली, आपलं काम सुटलं। ही वार्ता ऐकून भीमा भांबावला। उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली। क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला। आता उद्या काय? उद्याचा प्रश्न कसा सोडवावा? तो स्वतःला विचारू लागला। अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघून गेला। तो एका ओढ्यावर थांबला। त्यानं तिथं आंघोळ केली आणि विद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला। तोच त्याची नजर एका राखीच्या ढिगावर स्थिरावली। ती राख मढ्याची होती। जळकी हाडं सर्वत्र पसरली होती। त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्यात भीमा पाहून अधिकच गंभीर झाला। एखादं बेकार असल बिचारं,
कंटाळून मेलं असेल, सुटलं बिचारं असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार. 2 दिवसात उपासमार सुरू, मग नादबा रडत बसेल, बायको मोलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसा भीमा सारखान पुढे झाला. त्यानं वाकून निरकून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकन मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत. त्याला आनंद झाला. मड्याच्या राखेत सोनं असतं. त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातले मसनवाटे तोडवू लागला. प्रेतांची राख जमवून ती चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेत सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही रोज घेऊन जाऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळत होता. अग्नीच्या दाबानं प्रेतांच्या अंगावर सोनं वितळून त्यांच्या हाडात जातं याचा त्याला नवा ठावठिकाणा लागला. जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेऊन येई. घरी येता वेळी नादबाला खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची, गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत असे. जो मरतेसमयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाळीत होता. मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मड्यांशीच एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या गावात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मडी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सोन्याचे प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे प्रेते नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं. कोणीतरी प्रेते उकरून काढीत असावा असा संशय पोलीस खातं पाळतीवर होतं. पाळत करणं तितकंच सोपंही नव्हतं. दिवस मावळला. सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोने भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार आहात? मला वाटतं ते काम नको आम्हाला. कुठंतरी दुसरं काम बघा. मड्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करीन. त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे? तसं नव्हे. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूताकेतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते. म्हणून म्हणते. मसनवाट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघायची तयारी केली. तो गुरुकन म्हणाला, मुंबई चालून मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2च पैसे मिळाले, पण आता ती राख चाळतो तेव्हा 10 रुपये मिळतात. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती आणि त्यात भीमा निघाला होता.
भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती, वर पोत्याची खोळ घातली होती आणि कंबर बांधली होती. काकेत एक आणीदार पहार घेऊन तो ढांगा टाकत होता. त्याच्या सभोवती अंधार थैमान घालत होतं. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी एक लुगडं, एक परकर, पोलका, खजूर एवढाच तो विचार करीत होता. वातावरण तापत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखाद्या कोल्ह्याचं टोळकं हुक्की देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुतकारा करून बेसूर आवाजात ओरडत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा त्या गावच्या जवळ आला. त्यानं खाली बसून पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणी तर खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचवीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची तो नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन काडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो नीर काढत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाकी वीज उठली होती. ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती. म्हणून तो चपळाई करत होता. त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयभीत होऊन मटकन बसला. वारा भरभरत होता. मोडक्या किरड्यांच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. कोणीतरी दात खात होतं, कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकात धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला. परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण जवळच ती नवी गोर होती आणि अनेक कोल्ही जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना भेलेल्या माणसाला वास आला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घडी पाडायला प्रारंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करत होते. परंतु पुन्हा त्याच्यात भयंकर स्पर्धा निर्माण होत होती. प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ती एकमेकांवर गुरगुरत होती. पुन्हा नाकात वास घेत होती. प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवेटून माती ओढत होती. एक कोल्हा दुसऱ्या कोल्ह्याकडे बघत होता. अशी अनेक कोल्ही स्पर्धा करत उकरत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या भडीमारानं कोल्ही चमकली, दचकली आणि मरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरच माती काढू लागला. कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं फाटलं. हे भीमा पाहून दुःखित झाला. त्याचं सर्वांग शहारलं. दातातील पोतं झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. त्यानं हातातली पहार सरळ केली. कोल्हा पुढं येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारच झाला. बाजूला पडून त्यानं प्राण सोडला.
पुन्हा भीमा गोर उकरू लागला, पण सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला प्रारंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले होते, पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला होता आणि हातात पहार घेऊन त्यानं प्रतिकाराला सुरुवातही केली होती. चारी बाजूनी कोल्ही त्याच्यावर तुटून पडत होती. जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका देत होता. कोल्हे तरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळून जात होते. गावच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीमा कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारुण रण पेटले होते. सृष्टी निद्रा घेत होती, मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निपचित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी आणि मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोल्ही त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घाई होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विवळत होता, शिव्या देत होता. शिव्या, भार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते. कितीतरी उशिराने कोल्ह्यांनी हल्ला थांबवला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत माती काढून बाहेर केलं, मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोल्ही तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला. भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून बाहेर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मडं त्याच्यापुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाईनं त्या प्रेताच्या हात चापसून पाहिला. एक अंगठी सापडली, कानात एक मोदी सापडली. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकली. एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबदबा धरून कोल्हे कुई केली. सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला, पण त्यांच्या त्या ओरडण्याने कुत्री जागी झाली. कुत्र्यांनी गाव जागं झाला. अरे कोल्ह्यांनी प्रेतं खाल्ली, चला चला कोल्ह आल्या ती, असं कोणीतरी ओरडलं. आणि हे ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची 2 बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे तपासले. बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. खटकन त्याची बोटं प्रेताच्या दातात अडकली. अडकी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली. तसा भीमा अधिकच भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची खूप शिकस्त केली. त्याला प्रेताचा खूप राग आला. त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरात मारले. त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताच्या दाढेत बोटं रुतू लागली. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आज आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार मारणार, नाहीतर मारून पोलिसांच्या हवाली करणार, असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या, सोड मला, सोड, तो जोरात ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता, पण त्यानं विचार केला. नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडी चिकटून राहिली होती. बोटाची हाडं तुटली होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली होती.
डॉक्टरांनी भीमाची ती 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम सुरू झालं. खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.